वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात 2011चा पहिला टेक गुरु शो आणि ह्या शो मध्ये आम्ही तुम्हाला दाखवत आहोत थ्रू अ क्रिस्टल बॉल की 2011 मध्ये त्या कोणत्या 11 टेक्नॉलॉजीज आहे विच विल रूल द इयर. 2010 मधला एक अजून मोठा मिस्ड कॉल होता 3D टीव्हीज. प्रत्येक मॅन्युफॅक्चररने मोठ्या मोठ्या ब्रँडिंगने मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या सोबत 3D LED टीव्हीज लॉन्च केले, जिकडे बेसिकली एक मोठा डॉर्की 3D चष्मा घालूनच तुम्ही 3D कॉन्टेंट बघू शकत होता. वी ऑलवेज टोल्ड यू 2010 मध्ये की जे एक्झिस्टिंग रूप आहे 3D टीव्हीचं, प्लीज डू नॉट बाय देम. कारण जो चष्मा आहे इट्स व्हेरी इम्प्रॅक्टिकल. 8,000 रुपयाचा एक नवीन चष्मा तुम्हाला विकत घ्यावा लागेल आणि जेवढी माणसं तेवढे चष्मे तुम्हाला सेपरेटली घ्यायला लागतात. खूपच जास्त. द एंटायर इक्वेशन इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. 2011 मध्ये वी आर होपिंग अँड वी आर प्रेइंग की असे 3D टीव्हीज येतील जिकडे तुम्हाला विदाउट चष्मा 3D दिसेल. हा, म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या शिवाय जर कोण तुमच्याकडे आलं आणि टीव्ही बघत असेल तर त्याला सुद्धा 3D दिसू शकेल. ऍब्सोल्युटली. याच्या व्यतिरिक्त 2010 मध्ये जी सुरुवात झालेली वाका वाका, शकीरा आठवते ना वाका वाका करत होती. HD ट्रान्समिशन. एक्झॅक्टली. HD ट्रान्समिशन फुटबॉल वर्ल्ड कपला सुरू झालेलं. आता ह्या वर्षी फेब्रुवारीत काय होते? क्रिकेट वर्ल्ड कप. धमाल. क्रिकेट वर्ल्ड कपच्या बहाण्याने प्रत्येक कंपनी प्रत्येक DTH सर्व्हिस परत HD तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये घेऊन येणार आहे. आणि आपण जसं बघितलं होतं टीव्हीच्या किमती सुद्धा खूप कमी आलेल्या. त्यामुळे 2010 मध्ये अशा अनेक फॅमिली आहेत, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी HD टीव्ही घेतलेले होते. आणि हाच ट्रेंड आपल्याला 2011 मध्ये देखील पाहायला मिळेल. मग बघूया 2011 मध्ये होम एंटरटेनमेंट कसं बदलणार आहे. 2010 मध्ये फुटबॉल वर्ल्ड कपच्या वेळी शकीराच्या वाका वाका गाण्यासोबतच भारतीयांना झलक पाहायला मिळाली ती HD ब्रॉडकास्टची. प्रत्येक दुकानात आकर्षित करणारे डिस्प्लेज आणि डिस्काउंट पॅकेजेस झळकली. आणि मग 2010 मध्ये अनेक ग्राहकांनी हाय डेफिनेशन LCD टीव्ही खरेदी केले. भलेही सन डायरेक्ट, एअरटेल, टाटा स्काय, व्हिडिओकॉन आणि डिश टीव्ही सारख्या कंपन्यांनी HD सर्व्हिस लॉन्च केली खरी, पण ती होती फक्त 3 ते 4 चॅनल्स पुरती. पण 2011 मध्ये HD टीव्ही आणि HD DTH साठी मोठा स्कोप असेल. कारण फेब्रुवारी 2011 मध्ये होतोय क्रिकेट वर्ल्ड कप आणि महिनाभर चालणाऱ्या वर्ल्ड कप नंतर सुरू होईल IPLचा 4था सीझन. आणि हा चान्स कॅश करायची संधी कंपन्या सोडणार नाहीत. त्यामुळे जर का तुम्ही एक नवीन टीव्ही आणि DTH सर्व्हिस घ्यायच्या विचारात असाल तर थोडा धीर धरा. कारण टीव्ही आणि DTH सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्या लवकरच तुमच्या समोर हात जोडून ऑफर्स घेऊन उभ्या असतील. 42 किंवा 50 इंचांच्या हाय डेफिनेशन टीव्ही वरती तुमच्या फेसबुकवरच्या मित्रमैत्रिणींचे फोटोज किंवा युट्यूबवरचे व्हिडिओज पाहायला मिळाले तर ही गोष्ट आता काही फॅन्टसी राहिलेली नाहीये. कारण टीव्ही बनवणाऱ्या ऑलमोस्ट सगळ्या कंपन्या 2011 मध्ये असे टीव्ही लॉन्च करतील. यावरती तुम्हाला इंटरनेट ऍक्सेसही करता येईल. सध्या व्ह्यू नावाची कंपनी असे टीव्ही बनवते. या व्ह्यू टीव्ही मध्ये तुम्ही एकाच स्क्रीनवरती इंटरनेट सोबत टीव्ही देखील पाहू शकता, ते सुद्धा वायरलेस कीबोर्ड आणि माऊसच्या सोबत. सॅमसंग, गुगल आणि LGच्या नवीन येणाऱ्या टीव्ही मध्ये तुम्ही इथरनेट केबल जोडून विजेट्सच्या मदतीने वेदर अपडेट पाहू शकता. तसंच फ्लिकर आणि पिकासा सारख्या सर्व्हिसेस वरती आपले फोटोजही पाहू शकता. जसजशी 3G डॉंगल सर्व्हिस मिळायला सुरुवात होईल तसतसे हे डॉंगल लावता येणारे टीव्हीजही लॉन्च होतील. अंकित, आपण जसं म्हणालो की 2010 मध्ये LCDs आणि LEDsच्या किमती कमी कमी होत गेल्या, सगळ्यांच्या आवाक्यामध्ये आल्या. तसंच आपण बघितलं तर कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, नेटबुक्स, मोबाईल फोन्स या सगळ्याच्या किमती कमी होत चालल्या. आणि इनफॅक्ट 2010 मध्ये भारतीय सरकारनेच आपल्याला एक असा टॅबलेट दाखवला होता की जो जगातला सगळ्यात स्वस्त टॅबलेट कम्प्युटर आहे. दॅट्स राईट. $35 म्हणजे फक्त 1500 रुपयात एक पूर्ण टॅबलेट कम्प्युटर आहे, ज्याच्यावर तुम्ही इंटरनेट ऍक्सेस करू शकता, तुम्ही डॉक्युमेंट्स लिहू शकतात, ईमेल पाठवू शकतात, वायफाय आहे, USB आहे, वेबकॅम आहे. वी आर होपिंग की 2011 मध्ये कपिल सिब्बलने दाखवलेला हा टॅबलेट मार्केटमध्ये येईल आणि इतर टॅबलेट कम्प्युटर्सला टक्कर देईल. भारतात बनली होती जगातली सगळ्यात स्वस्त कार टाटा नॅनो आणि आता आपल्याच देशात बनणार आहे जगातला सगळ्यात स्वस्त कम्प्युटर. जुलै 2010 मध्ये कपिल सिब्बल यांनी जगाला दाखवला सगळ्यात स्वस्त टॅबलेट PC. याची किंमत आहे $35 म्हणजे 1500 रुपये. त्यामुळे अनेकांना याबद्दल उत्सुकता आहे.
लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वरती चालणाऱ्या टॅबलेट कम्प्युटरवरती तुम्ही इंटरनेट ऍक्सेस करू शकता, डॉक्युमेंट्स बनवू शकता, गाणी आणि व्हिडिओजची मजा घेऊ शकता. या कम्प्युटरचा मदरबोर्ड बनवलाय IITच्या मुलांनी आणि यामध्ये वायफाय द्वारे इंटरनेटही ऍक्सेस करता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी असेल USB पोर्ट आणि मेमरी कार्ड स्लॉट. 2011 मध्ये लॉन्च झाल्यानंतर भारत सरकार याची किंमत $10 म्हणजेच ₹500 आणणार आहे. मध्ये येणाऱ्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आणि गॅजेट्स आपण बघतोय. अंकित, 2010चे मिस्ड कॉल मध्ये अजून एक मिस्ड कॉल होता जो आपल्या गव्हर्नमेंटने जाता जाता एका स्टेटमध्ये थोडासा तो नेटवर्क अवेलेबल करून दिलेलं होतं. येस अमृता इज टॉकिंग अबाउट मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी. मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये फक्त हरियाणामध्ये मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी काही सिलेक्ट एरियामध्ये लॉन्च झालेलं. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजे काय? बेसिकली जर आता आज माझ्याकडे फॉर एक्झाम्पल वोडाफोनचं नेटवर्क आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे, जर मी वोडाफोनच्या नेटवर्कशी खुश नाहीये, आय एम नॉट हॅपी, नेटवर्क कव्हरेज नाहीये किंवा कॉल ड्रॉप होतो किंवा मला त्यांचे प्लॅन्स आवडत नाही और आय जस्ट डोंट लाईक देअर लोगो, जर मला दुसरं नेटवर्क पाहिजे पण आतापर्यंत मी याच्यासाठी बदलत नव्हतो की माझा मोबाईल नंबर चेंज होईल, आता ती भीती नाहीये. तुम्ही जे पाहिजे ते नेटवर्क घेऊ शकतात, तुमचा मोबाईल नंबर तोच राहील. म्हणजे जनरली जे होतं ना की नंबर बदलला की तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या सगळ्यांना तो नंबर पाठवायला लागतो किंवा अनेक जण असे असतात की ज्यांच्याकडे तुमचा आधीचा नंबर असतो आणि नवीन नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नसतो आणि मग पोहोचणं, कॉन्टॅक्ट करणं एकदम कठीण होऊन जातं. या सगळ्या अडचणी आता सुटणार आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर बद्दल नाखुश आहात, सर्व्हिस बदलायची आहे पण नंबर बदलेल म्हणून हे करायला तुम्हाला जीवावर येत असेल तर आता तुमचा प्रॉब्लेम सुटलाय, कारण भारत सरकार मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी या जानेवारीमध्ये सुरू करणार आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजे तुम्ही तुमचा नंबर न बदलता तुम्हाला हव्या त्या कंपनीची सर्व्हिस घेऊ शकता. यामुळे तुमचा मोबाईल नंबर सारखा बदलायची गरज नाही. एकाच नंबरवरती तुम्हाला हव्या त्या कंपनीकडनं तुम्ही सर्व्हिस घेऊ शकता. काही कंपन्यांच्या सर्व्हिसवरती तुम्ही एकदम फ्री स्विच करू शकाल, तर काही कंपन्या यासाठी ₹19 चार्ज करतील. सो दॅट वॉज इट. 2011चे 11 हॉटेस्ट गॅजेट्स आणि टेक्नॉलॉजीज. कशी वाटली तुम्हाला आमची ही टॉप 11 लिस्ट? आम्हाला जरूर कळवा. facebook.com वर जा, टेक गुरु पेज फॉलो करा अँड टेक द कॉन्व्हर्सेशन देअर. किंवा मग तुम्ही मेल करू शकता techguru@ibnlokmat.tv वर, नाहीतर मग अंकितला आणि मला फॉलो करा ट्विटरवरती. ओके, पुढच्या आठवड्यात टेक गुरुवर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत CES म्हणजे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो. लास वेगस मध्ये होणारा जगातला सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स फेअर, ह्याचा एक स्पेशल रिपोर्ट. या फेअर मध्ये लॉन्च होणार आहेत लेटेस्ट गॅजेट्स, लेटेस्ट टॅबलेट्स, या सगळ्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. सो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात विथ लॉट्स ऑफ न्यू गॅजेट्स आणि टॅबलेट पीसीस. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.